नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओंगलीपर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया गणपतीला दुर्वा का वाहतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पाला आपण दुर्वा का वाहतो? गणपती बाप्पा मोरया हेच आपण जाणून घेऊ. बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहिती असेल किंवा नसेल आणि या मागचं नेमकं कारण काय की आपण देवाला गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतो. दुसरी अजून अनेक प्रकारचे वनस्पती का नाही वाहत ठेवत. तर नेमकं काय कारण तेच आज आपण जाणून घेऊ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, म्हणजेच त्याच्या भक्तावरील जे काही विघ्न असतील त्याला दूर करणारे देवता म्हणून गणपती बाप्पाला ओळखतात. हिंदू धर्मात श्रावण महिना संपल्यानंतर भाद्रपद महिन्यात अत्यंत अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाची मूर्ती 10 दिवसांसाठी स्थापन करतो आणि प्रत्येक दिवशी सकाळ आणि संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती करतो आणि आरती करण्याच्या आधी नित्य नेमाने दुर्वाही वाहिला जातो. गणपती बाप्पाची माहिती. गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहेत. गणेशाची भक्ती पूजा भारतभर केली जाते. हे त्याच्या हत्तीच्या डोक्याच्या आकारामुळे ओळखले जातात. ते विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात. जीवनातील संकटे अडथळे दूर करणारे ते विघ्नहर्ता आहे. तसेच ते कला आणि बुद्धीचे देवता सुद्धा आहेत. अनेक पूजा अर्चना कार्य का अंतर्गत शुभ कार्य करण्यासाठी गणपती बाप्पाची आरती करून कार्याला प्रारंभ करतात. त्याचे अनेक नवे सुद्धा आहे. प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ आरती करण्याच्या आधी गणपती बाप्पाला दुर्वा वाहिली जाते. ती दुर्वा का आणि कशासाठी ते आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, परंतु आपण ती नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाला वाहतो. गणपती बाप्पाला दुर्वा का ठेवावी या मागचे कारण म्हणजे तेव्हाच्या काळात अनलासूर नावाचा एक राक्षस होता. तो अनलासूर नावाचा राक्षस ऋषीमुनी आणि देवता यांना खूप त्रास देत असे. तसेच जो दिसेल त्याला गिळून टाकत असे. अनलासूर त्याचा अर्थ अनल म्हणजे अग्निसूर, म्हणजेच असुर किंवा राक्षस असा होता. त्याच्या शरीरात पूर्ण आग होती. तो आगीचा असुर असल्यामुळे त्याला मारणे अशक्य झाले होते. अनलासूर नावाच्या राक्षसामुळे सर्व ऋषीमुनी देवता भयभीत झाले होते आणि खूपच त्रस्तित झाले होते. त्या राक्षसाला कोणी मारू शकत नव्हते. त्यासाठी सर्वांनी देव महादेव यांच्याकडे धाव घेतली आणि अनलासूर बद्दल महादेवांना सांगितले. त्यावेळी महादेवांनी ऋषीमुनी आणि इतर देवांना श्री गणेशांकडे जायला सांगितले. श्री गणेशच त्या अनलासूराचा वध करू शकतात असे त्यांना सांगितले. त्यानंतर ऋषीमुनी आणि इतर देवांच्या सांगण्यावरून गणपती बाप्पाने अनलासूरचा वध करण्याचे ठरवले. ते गणेश अनलासूरच्या समोर जातात. त्याने त्यांना गिळण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री गणेशाने अनलासूरपेक्षाही अनंत रूप घेऊन त्याला गिळून टाकले. गणपतीला दुर्वा का वाहतात? श्री गणेशांनी जेव्हा अनलासूराला गिळून टाकले त्यानंतर त्याच्या पोटात खूप आग होऊ लागली. कारण अनलासूर हा अग्नीचा राक्षस असल्यामुळे श्री गणेशाच्या पोटात खूप आग होऊ लागली. त्यानंतर ती आग कमी करण्यासाठी अनेक ऋषीमुनींनी देवदेवतांनी यज्ञ केले, परंतु ती आग कमी झाली नाही. शेवटी आयुर्वेद वनस्पती असलेली दुर्वा त्यांना खायला दिली. 21 दुर्वांची जोडी असलेली दुर्वा जेव्हा त्यांनी खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटात आग शांत झाली. अनलासूरला गिळल्यामुळे त्यांच्या पोटात जी काय आग पडली होती ती शांत करण्यासाठी गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडी खायला दिल्यानंतर त्यांच्या पोटातील आग शांत झाली. असे करत करत त्यांना ती 10 दिवस दुर्वा खायला दिली होती. त्यामुळे गणपती बाप्पाच्या पोटातील पूर्ण जाग शांत झाली. त्यानंतर गणपती बाप्पाला म्हणाले की जो मला दुर्वा वाहेल त्याला हजारो यज्ञ, व्रत, दान, वर, तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. दुर्वा एक औषधी वनस्पती. अशा प्रकारे वर्षानुवर्षे गणपती बाप्पाला स्थापन करून नित्यनेमाने दुर्वा वाहतात. दुर्वा ही एक औषधी वनस्पती आणि थंड वनस्पती आहे. त्यामुळेच अनलासूर सारख्या अग्निराक्षसाला गिळल्यामुळे जी गणपती बाप्पांच्या पोटात आग पडली होती ती आग फक्त या दुर्वेमुळे कमी झाली. त्यामुळेच आपण सुद्धा रोज सकाळ संध्याकाळ आरतीपूर्वी गणपती बाप्पाला दुर्वा वाहतो. आता बघूया गणपतीची नावे. श्री गणेश, गणाध्यक्ष, मंगलमूर्ती, गौरीसूत, लंबोदर, महागणपती, महेश्वरम. गणपती गजवक्र, लंबकर्ण, महाबलम,
सिद्धांताका वक्रतुंड वक्रतुंड शुभकर्ण शुभम सिद्धिविनायक कृपाकर मनोमय भालचंद्र मूषक वाहना सुरेश्वरम गौरीतननाय बुद्धिनाथ अमित अवनिश अविघ्नम धूम्रवर्णम भीम भूपती तुर्जा कीर्ती कपिल कविता एकाक्षरम भुवनपती बुद्धिप्रिय एकदंत देव देवव्रत धार्मिक बालगणपती ईशानपुत्र गुणीना धीमहि गजानन गदाधरम देवेंद्र शिख गुण शरीरम. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल जास्वंदाची फुले अर्पण केली जातात. गणपती बाप्पाला लाल रंगाची फुले खूप आवडतात. त्यामुळे शक्यतो पूजेच्या वेळी गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल रंगाची फुले आणि अर्पण करावे. या ऋतूंमध्ये खूप वेगवेगळ्या रंगाची सुगंधी फुले येतात. तसेच गणपती बाप्पाला मोदक सुद्धा खूप आवडतात. त्यामुळे प्रसादांमध्ये मोदकाचा वापर करावा. अशा प्रकारे तुम्ही गणेश चतुर्थी हा सण गणपती बाप्पाच्या आवडीनुसार साजरा करा. आणि ही माहिती गणपतीला दुर्वा का वाहतात नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्हाला जर या आधी माहित नसेल तर नक्की माहिती शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय गणपती बाप्पा मोरया.